बातमीने सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचं समोर आलंय। आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या 3420 कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलाय। एकूण 746 कोटी रुपयांचा निधी घेतलाय, तर या दोन्ही खात्यातून प्रत्येक महिन्याला निधी वळता केला जाणार आहे। यावर आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी संताप व्यक्त केलाय। याबाबत मुख्यमंत्र्यांशी तातडीने बोलणार असल्याचंही शिरसाटांनी सांगितलंय। दरम्यान अर्थ खात्याकडून सुरू असलेली ही दादागिरी योग्य नाही। कशाला स्कॉलरशिप द्यायची, कशाला सामाजिक काम करायचं, हवं तर खातच बंद करा असा संताप त्यांनी व्यक्त केलाय। अर्थ खात्यातले काही शकुनी कायद्यातील पळवाटा शोधून हे काम करत असल्याचाही आरोप संजय शिरसाटांनी केलाय। पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये। परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल। कशासाठी पाहिजे? आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट, याबद्दलची मला कल्पना नाहीये। परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये। परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतंय, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला, ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे। सहन करायची एक लिमिट असते, एक मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना। कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती, कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल, कशाला पाहिजे त्या सर्वांना पूर्णावर आणायचं? खातच नसलं तरी ते चालतं। संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तूट असल्यावर निधी वळवतातच असं म्हणत भुजबळांनी अर्थ खात्याची पाठराखण केली। त्याच्यात मार्ग काढलाय त्यांनी, किंवा आता मी मगाशी सांगितलं की दलितांसाठी वेगळा फंड्स असतो, आदिवासींसाठी वेगळा फंड्स असतो, 8%, 9%, 7%। आता ज्या वेळेला जे आहे पैशाची कमतरता आणि तूट आहे, त्यावेळेला मग ते सांगतात की बाबा ठीक आहे, आदिवासी घटकाकडे जे काही या 1,500 रुपये जाणार आहेत त्याच्यासाठी हे पैसे वापरावं। दलित घटकांकडे जे पैसे जाणार आहेत त्याच्यामध्ये दलित घटकांच्या आणि असं करून एकूण जे गोळाबेरीज करण्याचं काम ते करत आहेत। शेवटी जे पैशाचं सोंग काय आणता येत नाही। खरं तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे। यामुळे या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही। थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली, हे खरं आहे। परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली, आता निश्चितपणे गाडी रुळावर येईल आणि जे काही लाडक्या बहिणींचाच असा विषय नाही, सगळ्या सेक्टरला जी काही घोषणा केली आहे, बजेटमध्ये तरतुदी केल्या आहेत, त्याच्याबद्दलच्या सगळ्या निधीची उपलब्धतासुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणानं होईल। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवणं हे मला असं वाटतं राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बांधवावर मोठा अन्याय आहे। सरकार हे करतंय। आम्ही वारंवार सांगतो की सरकार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेलं आहे आणि म्हणून लक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं उडविणाऱ्या गोष्टी सरकार करतं। जसं की परवा त्यांनी काय गुणांकन दिलं, काय अर्थ नाही त्याला। आणि म्हणून या सगळ्या चुकीच्या गोष्टी राज्य या संकल्पनेतून आताच्या घडीला होतंय। संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री आहेत, त्यांच्या खात्यात काय चाललं त्यांना माहिती का नाही माहिती मला माहिती नाही। एखाद्यास माहिती जरी असलं तरी त्यांना त्याच्यात विचारलं जातं का नाही जातं हेही माहिती नाही, कारण ज्या अर्थी त्यांच्या खात्याचा निधी वर्ग केलेला जातो आणि त्याला याची माहिती नाही, याचा अर्थ या राज्यामध्ये आताच्या घडीला मंत्र्याला काय व्हॅल्यू आहे हे लक्षात येतं। हे संजय शिरसाट यांचं फक्त दिसतंय, बाकीच्यांचं दिसत नाही, पण बाकीच्यांचं सुद्धा असंच आहे असं माझं म्हणणं आहे।
सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचं बोललं जात आहे. यावरती आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. अर्थ विभागातले काही शकुनी अशी कामं करतायत, निधी द्यायचा नाही मग खातं तरी कशाला हवंय, अशा शब्दात शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. काश्मीरमधील हत्याकांडाला शहा जबाबदार आहेत. मोदींनी सर्वात आधी शहांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे. चूक मान्य केल्यानंतर शहांना शिक्षा मिळायला नको का? अजूनही अमित शहांना पदावरती का ठेवले असा सवाल राऊतांनी विचारलाय. खासदार संजय राऊतांनी पाकिस्तानविषयीच्या केंद्र सरकारच्या धोरण आणि भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान पाकिस्तानला कधी धडा शिकवणार आहेत समजत नाही. पंतप्रधानांना युद्ध करायचंय असं वाटत नाही. त्यामुळे मोदींची मानसिकता काय आहे हे बघावं लागेल असा चिमटा राऊतांनी काढला. काँग्रेसचे खासदार चरणजित सिंह चन्नी यांनी पहलगामवरची हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पुलवामा घटनेनंतर भारतानं पाकिस्तानात कुठे सर्जिकल स्ट्राईक केलं, यात किती लोक मारले गेले याचा काहीच पुरावा नाही असं म्हटलं. सरकारनं पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केलाय, पण वास्तवात काहीच घडलेलं नाही. एकही पुरावा नाही, त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असा दावा चरणजित सिंह चन्नींनी केलाय. बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याच्या तपासासंदर्भात एनआयची टीम लवकरच सीमावर्ती भागात जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या भागात पाकिस्तानमधनं घुसखोरीची शक्यता अधिक आहे. या भागात दहशतवाद्यांनी खोदलेल्या काही संभाव्य बोगद्यांचा देखील शोध घेतला जाण्याची माहिती सूत्रांनी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि त्यांच्या सैन्याचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचं उघड झालंय. एनआयनं काश्मीर खोऱ्यातील सुमारे 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्स ओळखलेले आहेत. त्यांच्यावरती हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता असताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावरती हल्ला करण्याची धमकी दिली. जर भारतानं सिंधू कराराचं उल्लंघन केलं तर सिंधूवरती धरण बांधलं तर भारतावरती हल्ला करू अशी धमकी त्यांनी दिली. पहलगाममधील हल्ल्यानंतर पाककडनं भारताच्या कुरापती काढणं सुरूच आहे. जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडनं पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. पाकिस्तानकडनं दहशतवाद्यांना कसं प्रोत्साहन दिलं जातं याचे पुरावे आता समोर येत आहेत. न्यूज 18 लोकमतच्या एक्सक्लुझिव्ह सॅटेलाइट इमेजमधनं लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण तळाचा खुलासा झालाय. ही प्रशिक्षण शिबिरं पाकव्याप्त काश्मीरच्या अत्तर-शीशा परिसरात असल्याचं समोर आलंय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशात संरक्षण मंत्रालयानं जबलपूरमधील शस्त्रास्त्र कारखान्याला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत काम करणाऱ्या या कारखान्यातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द करण्यात आल्या. सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकचा जळफळाट सुरू आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली. जर सिंधू नदीचं पाणी रोखलं तर मग रक्ताचे पाठ वाहतील अशी धमकी त्यांनी दिली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानच असून इथे आश्रयास असलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, ISI आणि पाकिस्तानी आर्मी यांचा या हल्ल्यामध्ये थेट सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं आणि या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरती संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. भाजपसोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. जर पक्ष भाजपात विलीन केला तर कदाचित मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत म्हणाले. पुण्यामध्ये गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत बॅनर्सच्या माध्यमातून शिवसेनेनं ठाकरे गटावरती निशाणा साधलाय. मैत्री ही धाग्याची नाही, मैत्री वाघाशी असे बॅनर लावत शिवबंधनावरनं शिवसेनेनं ठाकरे गटाला डिवचलं. अमरावतीत काँग्रेसनं बॅनरबाजी केली. राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश आल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. जातीय जनगणना होणार असल्यामुळे बॅनरद्वारे राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलंय. यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडेंनी हे बॅनर लावलेत. जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला राष्ट्रवादीनं जोरदार धक्का दिलाय. माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह विविध नेते आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतायत. दुपारी 2 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडेल. आम्ही राजकारणी दिवसभर खोटं बोलत असलो तरी सत्याच्याच म्हणजेच अध्यात्माच्या व्यासपीठावरती खोटं बोलता येत नाही अशी कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते संत माहुजी महाराज उत्तराधिकारी गादीपती सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्तानं सोंडी इथे 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघं मंत्रिमंडळ दाखल होणार आहे.
इटलीमधील रेमिनी शहरात मॅकफूड 2025 या कृषीविषयक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल परिषदेला परदेश दौऱ्यावरती आहेत. रेमिनी येथे 4 ते 9 मे या काळात कृषीविषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सरकारनं त्यांच्या दोन्ही नवजात बाळांच्या उपचारासाठी मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 24 लाखांची मदत जाहीर झाली आहे. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना आता धर्मादाय रुग्णालयाचा फलक लावणं बंधनकारक असणार आहे. तसंच यापुढे या रुग्णालय प्रशासनाला खाटा उपलब्ध नसल्याची सबब सांगता येणार नाही. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. मालेगावच्या सोयगाव ग्रामपंचायतीच्या आवारात गुंडाराज बघायला मिळालाय. दारुडे, नशेडी आणि गुन्हेगारांचा अड्डा तो बनलाय. पहाटेपर्यंत गावगुंड मद्यपान करून धिंगाणा घालतात, त्यामुळे महिला आणि तरुणी भयभीत झालेत. या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. रायगडातील मच्छीमार बोटींना 8,500 लिटर डिझेल कोटा मंजूर झालाय. त्यातून 2,000 मच्छीमारांना लाभ मिळणार आहे. मासेमारी परवाना असलेल्या अधिकृत मासेमारी नौकांनाच डिझेल कोटा मंजूर करण्यात आलाय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. सर्व मार्केट बंद ठेवून व्यापारी संघटनांनी निषेध केलाय. भव्य मूकमोर्चे काढून पाकिस्तानवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यामुळे गोंदियातील बटाणा येथील सुनील वाघाडे यांच्या घरावरील छत उडाल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने यात कुठली जीवितहानी झालेली नाही. नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता सरकारला त्याचा विसर पडल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. बुलढाण्यात उबाटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह 200 शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झालेत. सांगलीच्या चिंचोलीमध्ये मोराचा सुंदर नृत्याविष्कार कॅमेरामध्ये कैद झालाय. रंगीत पिसारा फुलवून मोरानं 20 मिनिटं केलेलं नृत्य नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवलं. सोलापुरात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेल्यामुळे हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. उन्हाच्या तीव्र झळांमुळे सोलापूरकर हैराण झालेत. गोंदिया